आता एक महत्त्वाची अपडेट आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत अशी माहिती आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी माहिती आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडे। मनोज, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात? बरोबर केलं। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलण्यात आली आहे आणि या बैठकीला आपण बघतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपस्थित राहणार आहे। आणि पहिल्यांदाच आपण बघता या प्रकारे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर पहिली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्या उपस्थित राहणार आणि आज मंत्रालयामध्ये आपला कारभार देखील घेणार आहेत। आणि त्यामध्ये आपण ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय हे घेतले जाणार आहेत। महत्त्वाच्या घोषणा या केल्या जाणार आहेत। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रिभाषा सूत्रासंदर्भात काय जो अहवाल हा मुख्यमंत्र्यांचे सादर केला गेला होता आणि त्या अहवालासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चाही केली जाणार आहे। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाचं या ठिकाणी आपण त्यांना हे देखील दिलं जाणार आहे। त्यामुळे आपण म्हणतो आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय हे घेतले जाणार आहेत। आणि आपण म्हणतो मागची राज्य मंत्रिमंडळाची बैठकही झालेली होती, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेतले जातील असं देखील सांगितलं जात आहे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असं देखील बोललं जात आहे। नक्कीच मनोज, त्यामुळे नेमके काय महत्त्वाचे निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।